सूर्य तळपत होता आणि रखरखीत जमीन तापली होती. एका छोट्या गावात जिथे प्रत्येकजण आपापल्या कर्माचे फळ भोगत होता, तिथे एक तरुण शेतकरी राहायचा. त्याचे नाव राम होते. राम खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. तो रोज सकाळी लवकर उठून आपल्या शेतात काम करायचा. त्याचे शेत छोटे असले तरी तो त्यात खूप कष्ट करायचा. त्याला विश्वास होता की चांगले कर्म नेहमी चांगले फळ देतात. त्याच गावात एक व्यापारी राहायचा. त्याचे नाव श्याम होते. श्याम खूप श्रीमंत होता, पण तो खूप लोभी आणि कपटी होता. तो नेहमी इतरांना फसवून पैसे कमवायचा. त्याला वाटायचे की पैसा हेच सर्वस्व आहे आणि कर्माचे फळ वगैरे काही नसते. तो नेहमी गरीब शेतकऱ्यांकडून कमी भावात धान्य विकत घ्यायचा आणि ते जास्त भावात विकायचा. त्याला कोणाचीही पर्वा नव्हती. 2 वर्षांनी गावात दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही आणि शेती सुकून गेली. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. रामच्या शेतातही काही उगवले नाही. पण रामने धीर सोडला नाही. त्याने आपल्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्याला माहीत होते की हे खूप कठीण काम आहे, पण त्याला विश्वास होता की त्याची मेहनत वाया जाणार नाही. एकीकडे श्यामच्या गोदामात धान्याचे ढीग होते. दुष्काळामुळे धान्याचे भाव वाढले होते आणि श्याम खूप पैसे कमवत होता, पण त्याचे मन शांत नव्हते. त्याला माहीत होते की तो इतरांना फसवून पैसे कमवत आहे. त्याला भीती वाटत होती की कधीतरी त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळेल. 5 वर्षांनी रामच्या विहिरीला पाणी लागले. त्याने आपल्या शेतात पुन्हा काम सुरू केले आणि चांगले पीक घेतले. त्याने आपल्या गावात इतरांनाही मदत केली. त्याचे जीवन सुखकर झाले. रामचे चांगले कर्म फळाला आले होते. दुसरीकडे श्यामच्या गोदामात ठेवलेले धान्य किड्यांनी खाल्ले आणि त्याचे मोठे नुकसान झाले. त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले. ही कथा आपल्याला शिकवते की चांगले कर्म नेहमी चांगले फळ देतात आणि वाईट कर्म नेहमी वाईट फळ देतात.